नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विष्णू गव्हाणे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर का आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाच्या घटकावर, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात असा घटक म्हणजे भारतातील नदी प्रणाली. भारतातील नदी प्रणाली या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. भारतातील नदी प्रणाली. भारतीय नद्यांचे वर्गीकरण हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या व दक्षिण पठारावरील नद्या असे केले जाते. मित्रांनो, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या सिंधू, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्या हिमालयामध्ये उगम पावतात. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचे पुन्हा दोन प्रकार पडतात: अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. म्हणजेच भारताच्या पश्चिमेकडे आणि भारताच्या पूर्वेकडे. भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. म्हणजेच काही नद्या ह्या अरबी समुद्रास येऊन मिळतात तर काही नद्या ह्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. मित्रांनो, आता आपण अरबी समुद्रात मिळणाऱ्या नद्या कोणत्या त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर प्रथम सिंधू नदी. मानस सरोवराच्या उत्तरेकडील कैलास पर्वतावर चीनमधील तिबेट येथे सिंधू नदीचा उगम होतो. मित्रांनो, सिंधू नदीचा चीनमधील तिबेट येथे उगम होतो आणि ती भारतामध्ये जम्मू काश्मीर राज्यामध्ये सिंधू नदी प्रवेश करते. मित्रांनो, सिंधू नदी भारतात जेव्हा वाहत येते तर सिंधू नदीचे खोरे जम्मू काश्मीर राज्याचे हिमाद्री रांगेच्या उत्तरेस आहे. मित्रांनो, सिंधू नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर असून भारतातील लांबी 700 किलोमीटर एवढी आहे. सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे सतलज. सतलज ही नदी सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. मित्रांनो, ज्या घटकावर नेहमी प्रश्न विचारला जातो तो घटक म्हणजे उपनद्या. सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहे? तर सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहे सतलज, झेलम, रावी, चिनाब आणि बियास. या प्रमुख नद्या आहे. भारतीय प्रदेशातील सिंधू नदीच्या उपनद्या एक झास्कर, गिलगिट आणि श्योक या भारतीय प्रदेशातील सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू नदी ही गिलगिट या ठिकाणी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. मित्रांनो, सिंधू नदीवर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो. अशी कोणती नदी आहे जी दुसऱ्या देशात उगम पावते आणि भारतात वाहत येते, भारतात वाहत जाऊन पुन्हा पाकिस्तानमध्ये वाहते आणि पाकिस्तानमधून पुन्हा भारतीय सरहद्दीत म्हणजे अरबी समुद्राला येऊन मिळते, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर उत्तर आहे सिंधू नदी. सिंधू नदी पाकिस्तानमध्ये कराची शहराच्या पूर्वेस ती भारतीय सरहद्दीत म्हणजे अरबी समुद्रास येऊन मिळते. सिंधू नदीची उपनदी सतलज नदी ही सिंधू नदीची प्रमुख उपनदी आहे. सतलज नदीचा उगम मानसरोवर जवळील राकस सरोवरात होते. सतलज नदी ही हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यातून वाहत जाऊन पाकिस्तानमध्ये सिंधू नदीस मिळते. तसेच झेलम, चिनाब, रावी, बियास या नद्यांचा उगमसुद्धा हिमालय पर्वतरांगामध्येच होतो. झेलम नदी ही जम्मू काश्मीर राज्याच्या सीमा भागात वाहते. ती नंतर पाकिस्तानमध्ये चिनाब नदीत जाऊन मिळते. रावी नदी ही हिमाचल प्रदेशातून वाहत जाते व पुढे पाकिस्तानमध्ये चिनाब नदीस मिळते. नंतर चिनाब नदी ही सतलज नदीस मिळते. अशा प्रकारे सिंधू नदीच्या या उपनद्या आहेत. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण
बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या कोणत्या त्याविषयी माहिती घेऊया. तर बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्यापैकी पहिली नदी आहे गंगा नदी. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. भारतात गंगा नदीचे पाणलोट क्षेत्र सर्वाधिक आहे. एकूण देशाच्या नदी प्रणालीच्या 26% भाग हा गंगा नदीने व्यापलेला आहे. मित्रांनो, गंगा नदीचा उगम कुमाऊ हिमालयात तिबेटच्या पठारावर गंगोत्री येथे होतो. अलकनंदा व भगीरथी या दोन नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी या नावाने ओळखले जाते. गंगा नदीची एकूण लांबी 2510 किलोमीटर एवढी आहे. गंगा नदी ही हिमालयात पर्वतातून वाहत असताना उत्तराखंड येथील हरिद्वार या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. गंगा नदी उत्तर प्रदेश व उत्तराखंड राज्यात 1200 किलोमीटर एवढी वाहते. गंगा नदी भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार व पश्चिम बंगाल अशा एकूण 5 घटक राज्यातून वाहते. मित्रांनो, बांगलादेशमध्ये गंगा नदीस पद्मा या नावाने ओळखले जाते. येथेच गंगेस ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते. गंगा नदी बांगलादेशातील चंदीपूरजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. मित्रांनो, गंगेच्या प्रमुख उपनद्या कोणत्या यावर नेहमी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर गंगेच्या प्रमुख उपनद्या आहे यमुना, गोमती, घागरा, गंडक, कोशी, महानंदा, दामोदर, रामगंगा, चंबळ, बेटवा आणि केन या गंगेच्या प्रमुख उपनद्या आहेत. मित्रांनो, कोशी व गंडक या नद्यांना पात्र बदलणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात, कारण या नद्या आपले पात्र नेहमी बदलत असतात. त्यामुळेच कोशी नदीस बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते. तर शोण नदी ही दक्षिण वाहिनी नदी असून ती दक्षिणेकडून वाहत येऊन गंगेस मिळते. गंगा नदीचे खोरे हे भारतातील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गंगा कृती आराखडा मंजूर केला. यांचा उद्देश गंगा नदीतील प्रदूषण दूर करणे हा होता. गंगा नदीच्या शुद्धीकरणाकरिता जागतिक बँक व परदेशी सरकारांनी मदत केलेली आहे.